स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अनेकांना समाजशास्त्र हा विषय थोडासा अवघड वाटतो, नाही का? तर आज आपण बोलणार आहोत समाजशास्त्र, संकल्पना आणि उपयोजन या एका खास मार्गदर्शिकेबद्दल. ही मार्गदर्शिका नक्की कशी मदत करू शकते हेच आपण आज पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हो ना, स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली की समाजशास्त्रातले ते किचकट सिद्धांत, त्या संकल्पना यातच आपण अडकून जातो. आणि हाच प्रश्न आहे जो जवळजवळ प्रत्येकालाच सतावतो. याचं उत्तर शोधणं म्हणजे परीक्षेच्या तयारीमधला खरं तर एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे. बरं, MPSC असो किंवा UPSC, समाजशास्त्र हा विषय निवडल्यावर आव्हानं तर येतातच. पण मग नक्की अडचणी कोणत्या आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे यात यश मिळवण्यासाठी नेमकं काय लागतं? चला, हेच जरा समजून घेऊया. मग समाजशास्त्रात यश मिळवायचं असेल तर 4 गोष्टी अगदी पक्क्या असाव्या लागतात. सगळ्यात पहिलं म्हणजे संकल्पनांची स्पष्टता, म्हणजे प्रत्येक कॉन्सेप्ट अगदी मुळापासून क्लिअर हवा. दुसरं, त्या संकल्पना आपल्या भारतीय संदर्भात कशा लागू होतात त्याचं उपयोजन करता यायला हवं. तिसरं आणि खूप महत्त्वाचं, उत्तर लिहिण्याचं कौशल्य. आणि चौथं म्हणजे या सगळ्यासाठी लागणारा जबरदस्त आत्मविश्वास. आणि हो, या 4ही गोष्टी आहेत ना, त्या एकमेकांपासून वेगळ्या नाही आहेत, त्या एकमेकांत गुंतलेल्या आहेत. मग आता प्रश्न येतो की या सगळ्या आव्हानांवर मात कशी करायची? काही उपाय आहे का? हो, नक्कीच आहे. त्यासाठी एक विशिष्ट परीक्षाभिमुख मार्ग आहे. पाहूया तो नेमका काय आहे आणि तो कसा काम करतो. आणि तो उपाय आहे समाजशास्त्र, संकल्पना आणि उपयोजन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नोट्स. यांची खासियत ही आहे की या खास स्पर्धा परीक्षांच्या गरजा काय आहेत हे लक्षात घेऊनच तयार केले आहेत. आणि या नोट्सच्या मार्गदर्शिका आहेत दीप्ती आशा रमेश सकपाळ. आता त्यांच्या शैक्षणिक पात्रतेकडे एकदा बघा. BA, MSW इतकंच नाही तर नेट, सेट आणि PhD सुद्धा. यावरूनच लक्षात येतं की या विषयातला त्यांचा अधिकार आणि अनुभव किती मोठा आहे. आणि म्हणूनच या मार्गदर्शिकेला एक वेगळीच विश्वासार्हता प्राप्त होते. ओके, तर मग आता या मार्गदर्शिकेची पद्धत कशी आहे ते बघूया. म्हणजे या नोट्स आपल्याला संकल्पना समजण्यापासून ते थेट परीक्षेत यशस्वीपणे वापरण्यापर्यंतचा प्रवास कसा घडवतात हेच समजून घेऊया. यातला जो दृष्टिकोन आहे ना, तो आहे परीक्षाभिमुख. आता परीक्षाभिमुख म्हणजे नेमकं काय? तर सोपं आहे. यातली सगळी माहिती ही संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहे. आणि फक्त अभ्यासक्रमच नाही, तर MPSC आणि UPSCचा जो बदलता पॅटर्न आहे ना, त्यानुसार ती तयार केली आहे. त्यामुळे होतं काय की ही माहिती परीक्षेसाठी अगदी अचूक, अगदी टू द पॉइंट ठरते. आणि इथे खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. बघा, अनेकदा काय होतं, आपण फक्त सिद्धांत वाचत बसतो, बरोबर? पण या नोट्समध्ये सिद्धांत तर आहेतच, पण त्याचं प्रत्यक्षात उपयोजन कसं करायचं यावरही तितकाच भर दिलाय. आणि खरं सांगायचं तर हाच यातला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे. ही जी पद्धत आहे ती एकूण 4 सोप्या टप्प्यांमध्ये काम करते. पहिला टप्पा आहे सरळ मांडणी, म्हणजे कितीही क्लिष्ट सिद्धांत असला तरी तो एकदम सोप्या भाषेत सांगितला जातो. दुसरा टप्पा संकल्पना स्पष्टीकरण. याने काय होतं की आपला पायाच एकदम पक्का होतो. मग येतो तिसरा टप्पा उपयोजनावर भर, म्हणजे शिकलेले सिद्धांत भारतीय संदर्भात वापरायचे कसे हे इथे कळतं. आणि मग येतो शेवटचा चौथा टप्पा आत्मविश्वास. एकदा हे सगळे जमलं की मुख्य परीक्षेत उत्तम उत्तरे लिहिण्याचा आत्मविश्वास आपोआप येतो. तर मग ह्या सगळ्याचा अंतिम परिणाम काय? या सगळ्या मेहनतीतून यशाची नेमकी कोणती गुरुकिल्ली आपल्या हाती लागते? चला, आता त्यावरच लक्ष देऊया. या नोट्सबद्दल एक गोष्ट सांगितली जाते की त्या फक्त संकल्पना समजायला मदत करत नाहीत, तर त्या मुख्य परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून देतात आणि यशाचा मार्ग सोपा करतात. आणि हे खरंच खूप मोठं आश्वासन आहे. आणि खरं तर हेच या सगळ्या चर्चेचं सार आहे. यशाची गुरुकिल्ली हे फक्त एक घोषवाक्य किंवा टॅगलाईन नाहीये, तर या मार्गदर्शिकेमागचा तोच खरा उद्देश आहे. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न जो विचार करायला लावणारा आहे. जर यशाचा मार्ग खरंच सोपा करायचा असेल तर अशा पद्धतशीर तयारीला खरंच काही पर्याय असू शकतो का? यावर नक्की विचार करा.